कुठून जायचं तेच कळत नाही. वाट बनवावी लागते. वाट दिसू दे नाही थांबायचं नाय, लवकर पोचायचंय तर थांबायचं ना. तू मारायचा हाय. झाडाच्या मुला पण लागत, इतक्या थोड्याशा नक्या लागत. जाम खोल गेलाय तो. खोल नाही तो हायतच, पण तो थोडासा काढायला पण नाही भेटत. झाडाच्या मुलकुटने सगळ्या अंगावरून नाचते. काढला तर गेला 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 त्याच्या. एवढा काढला तर इथून जायला काय धू. कसे आहात मित्रांनो, मजेत ना असेल मात्र पुन्हा एकदा तुमच्या सगळ्यांचं स्वागत करतो आपल्या मालवणी लाईफ यूट्यूब चॅनलमध्ये, अगदी मुरुडवरनं. आणि आपण मुरुडच्या कुठल्या गावामध्ये आहोत आता? वावे, आपला वावे गावामध्ये आहोत. आणि आज आपण कुठे जाणार आहोत? आज आपण खाजणामध्ये जाऊ. खाजणामध्ये आज आपण मुठे पकडायला जाणार आहोत मित्रांनो. खाजणामध्ये म्हणजेच खाऱ्या पाण्यामधले हे मुठे मी तरी पहिल्यांदा बघतोय. कारण आपल्याकडे मुठे नाही तर आपल्याकडे खेकडे, कुर्ले मोठ्या साईजचे मिळतात, पण मुठे हा त्याच्यातला एक छोटा प्रकार असतो आणि खाण्याला एकदम टेस्टी असतात असं राकेश दादांनी सांगितलेलं आहे. तर नक्की काय तो प्रकार आहे, कसे ते काढले जातात, या संदर्भातली संपूर्ण माहिती आपण जाणून घेऊया. नक्कीच तुम्हाला हा व्हिडिओ आवडेल आणि हा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला तर व्हिडिओला नक्की लाईक करा. तर आता आपण हा ज्या एरियामध्ये आहोत ते वावे गाव आहे ना. आणि हे दादा कैलासपती, कैलास दादा गेल्या वेळच्या व्हिडिओ मध्ये तुम्ही पाहिलंच. आणि हे त्यांचं घर आहे, त्यांचा पाडा म्हणतात ना तुम्ही. येस. चला आता आपण खाजणार. चलो. तर आता आपल्याला कुठे जायचं? खाजणार. अच्छा. आणि इथे आपल्या कशा प्रकारचे खेकडे पकडायचे? मोठे म्हणजे ते लाल कलरचे त्यांचे डुके असतात आणि एवढे एवढे साईजचे असतात ते. आपल्याला पकडायचे. भरपूर पकडलेले. ह्या वर्षी वेगळे. चिंबोरी वेगळी आणि मोठे वेगळे. खाजणातले मोठे खायला टेस्टी असतात, एकदम भारी. त्यांचा जो स्मेल येतो ना खूप जबरदस्त लागतो एकदम. कधी खातो. अच्छा. भारी. चला. हे बाजूला सगळं मॅनग्रोव्ह आहे ना, खाजण आहे. चला लवकर निघायचं आम्हाला मुंबईला. बरेच दिवसांनी बैलगाडा बघितली आहे. इथे आहे खाजण. आणि खाजणात जाण्या अगोदर काय प्रिकॉशन्स घ्यायचे? तर ओडोमास. खूप मच्छर असे. हे जर लावले नाही तर आतमध्ये जाऊ शकत नाही. एवढी मच्छर. तर आम्ही खूप खटाटोप करून ओडोमास आणलेला आहे, तो पण मिळत नव्हता. तर कुठे कुठे जाऊन या महाशयांनी साहेबांनी आणलेला आहे. चला. कुठेही जाण्या अगोदर मॉइश्चरायझर राहणं तितकंच महत्वाचं आहे, म्हणून मी वापरतो डाबर कंपनीचा ओडोमास. खूप सारा लावूया. नंतर पण लावायला त्याची पॉवर संपल्यानंतर. याची पॉवर संपल्यानंतर पुन्हा पायाला पण लावतो. पायाला नंतर चिखल लावलं तरी चालेल. चिखला नाही पण नाहीत का? चिखल चांगला आहे खाजणातला. एवढा काय शूट करतो तुला माहिती आहे का? हो, मी धरला असं प्रॉपर. तुला खाली गेल्यावर खाली धरला असं पायाला लावताना. कैलासपती है वो. चला चला गावकरांनो, लवकरांनो चला. बिना चपलीचा आता पहिल्यांदा चालला असेल ना खाजणात वगैरे. हो, विदाउट चप्पल. अरे हे फुल खाजणात. कुठे म्हाराई 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 मिळाली ना. मास्टर भारी असेल. खाल्ली नाही कधी म्हाराई? नाही, खूप. अरे तुम्ही डोंगराळ भागात राहणारे लोक ना, तुम्हाला म्हाराई कुठे माहिती? समुद्राकडे काय काय मिळतं ते, समुद्रात काय काय सोनं आहे ते.
काय हा खड्डा आहे इथे. हा चल 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 त्याला चावतोय मोठ्या पहिला मिळालाय. ट्राय केली हा कसला केलाय काय लागला एवढा हात घालावा लागतो. ते जरा हाय चिकन. चावतोय ना जाम कालून धरलाय का तुला. काढायला बघतोय पण चावतोय. चावतोय निस्पट चावू कसं त्याला आतमध्ये बुंद आहेत काय झाडाचे लावलंय ना आपण म्हणून ते फिरकत नाही. नाही तरी पण एवढी फिरते ना. ती पण आहे याच्या बाजूला बघ अंगावरून नुसती नाचते. काढला आता बाहेर हिंगाला मुख्या अरे जाईल तर गेला 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 तिच्या आता एवढा काढला तर इथून जायला काय तुला? कसला मोठा जरा धू. इथे हाय पाणी. हे बघ, इथे पाणी नाही. पहिला मोठ्या मिळाला आपल्याला. पहिला मोठ्या आणि पाणी तुम्ही इकडे पाणी जास्त आहे बघा इथे कसली साईज आहे रे पहिलं जबरदस्त साईज होती. कडक कडक. खायला तर एक नंबर लागतं ते सॉलिड. कसा असतो हा? हा बघ. एक नंबर खायला टेस्ट एक नंबर. दिसायला कसा असतो? दिसायला कसा एकदम त्याचे नांगे जे आहेत ते लाल कलरचेच आहेत. आणि जरा वरनं डोकं दाखव त्याचा मधला पेंदा. ओके भारी रे. पेंदा फुगलेला आहे खेकड्यापेक्षा. पसरट नाही. कडक. हा खाऱ्या पाण्यातलाच आहे ना. खायला पण चला पहिली बोनी झाली आपली. बरं झालं चिखलात नाही पडला. हो ती रंगली असते. फोन रंगला पण. फोन रंगला. राकेश बिळ कसं असतं? हे बघा हे असं दिलं आहे मोठे इथे वेगळे काढले ते अच्छा ही मोठी. ही मोठी आहेत ना हे बघा ओके जे मोठे होल आहेत ते सगळी बिळ आहेत बरोबर ना. बरोबर हे खुले आहेत ना हे बिळ आहे. दिलं आहे असं असतं बिळ. ओके कोपऱ्यामध्ये पण आहे. पण सगळं प्रत्येक बिळात असतो का? प्रत्येक बिलामध्ये असतो मोठ्या. अच्छा. कसं म्हणजे प्रत्येक जागामध्ये हे नसतात काय एकदम खोल गेलेले असतात. अच्छा काय असे गेलेले असतात. ओके. आणि एका बिलामध्ये आतमध्ये त्यांचे 4 ते 5 बिल असतात. आडवी तिडवी. आडवी इकडे इकडे एक बिल इकडे हॉलला जाणारी जागा वेगळी, बेडरूमला किचनला ओपनिंगलाच बिल फक्त एक सिंगल भेटेल. त्याच्यानंतर आतमध्ये गेल्यानंतर ते शोधावं अनेक बिलं लागतं. असतात. अच्छा एक बिल इकडे 3-4 बिल असे इकडे तिकडे गेलेले असतात. ओके. ती पकडली ना दादा. बंद केल्यावर याचा काय सीझन असतो का? सीझन असतो म्हणजे हा सीझन आहे आता गटारी पर्यंत. अच्छा गटारी अमावस्येपर्यंत त्याच वेळेला मिळतात. त्याच वेळेला नंतर मिळत नाही. नंतर नाही मिळत. ओके. आणि ह्याच्यावरती जाळे वगैरे टाकले ना तर जेव्हा भरती येते त्या टायमाला अगोदर जाळे टाकून जायचे आणि नंतर भरती जेव्हा जाईल ना तेव्हा भरपूर मिळतात असे जाळ्यामध्ये अडकतात. ओके. असा मोठा जर बघितला ना आपण ह्यांच्या 2-2, 3-3 असे भेटतात. मोठा बिळ असेल तर फक्त बीळ बघायला पाहिजे चांगला. घबराट. आता खालचीच बिल आहे अशी. हे आता दुसरीकडनं बिळ केलं. हा दुसरीकडून म्हणजे वरच्या साईडला मेन बिल होता ना हा तो सोडून डायरेक्ट खालून इकडून बिल पाडणार म्हणजे डायरेक्ट शॉर्टकट. ओके. जवळच आहे. इकडनं आलोय मी इकडनं खोदत बिल बघ सापडलाय मला. लाईन बघ कशी आहे. सापासारखे आतून.
अशी 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 पण तो स्वतः पोखरात जातो बिलं. आता पकडत होता असं गोल गोल राऊंड. सापासारखा दुसऱ्याच्या पिळ्यात नाही राहत. आणि जिथे पाणी जिथे स्टॉप होतो ना तिथे तो स्टॉप होतो. म्हणजे अच्छा. जिथे पाणी चालू होतो ना तिथे एकदम भरपूर फिट बसला इथं. जोपर्यंत पाणी नाही लागत तोपर्यंत खाली खाली जातो. आणि बिल ही कशी माहिती आहे काय मोठ्यांची, म्हणजे हात टाकल्या पटकन वरतीच असतात. अच्छा. पटकन लागले ना तर वरच्यावर मिळतात, नाही तर मग खाली पालतात ते पटकन. अरे वा, चांगली साईज आहे रे. काहीला मोठ्या साईजचे भेटत रे. क्लास मस्त साईज आहे. साईजच भेटली कडक. कडक दाखव परत इकडे. असा पटकन तो अटॅक नाही करत ना चावा, जशी खाडीतली कुर्ली हा अटॅक तसं नाही करते. अटॅक करत. ओके, तसा शांत दुसरा आहे. भेटला आपल्याला मस्त साईजचा. मस्त साईज आहे. ही मोठी साईज काय त्यातल्या त्यात? मोठी साईज. ओके, साईज बघा कसली भेटते. एक जबरदस्त साईज भेटली. हे पण ट्राय केलं पाहिजेत खाऊन. सगळी बिल चेक करत करत पुढे चाललो आम्ही. हा जबरदस्त एक्सपिरियन्स आहे विथ मच्छर काटे. टच नाही करत आहे अजून. हा, अजून तरी नाही करत आहे. फाटलाय ना आपलं. पाय बघ कसा जातो चिखलात. चिकन लावलं तरी येत नाही ना. नाही चिकन नाही चिकन पण नाही. चिकन अंगाला लावलं तरी येत नाहीत मच्छर. आरामात आहे रे. त्याचा गुडघाय तिथे होल चालू केलेला त्यांनी होल तो दाबून धरलाय बंद करून. जाम मेहनत आहे रे. साधारण काय रेट मिळतो रे याला? कायलाच कसं रे विकायला गेलो तर, म्हणजे अजून विकलेत नाही अजूनपर्यंत. तरी पण काय तरी पण का अंदाज सांगतो तुम्हाला, 150-200 रुपयाचे आपल्याला काहीतरी 15 एक त्याच्यामध्ये मिळते. अच्छा, 150-200 रुपयाचे 15. तर याच्या मागे खूप मेहनत आहे रे. आहे ना कैलास? हो, चावतंय निस्पट. तेवढी साईज होते. चावतोय निस्पाट म्हणजे निस्पाट म्हणजे एकदम जोरदार चावतंय. अरे अरे अरे. अरे साईजच भेटते पण रे, साईजच भेटते आत. कडक कडक साईज, कडक कडक साईज भेटली बघा. धुवायला लागल त्याला. पाणी मोठे. हा, नाही तर ते पाणी आपले गोड पाण्यातले तिकडे त्यांचा केसाचा वास बेकार एकदम. कडक कडक साईज मिळते पण टेक्स्चरच वेगळे आहे यार. त्या पूर्ण आपण साफ करून बघू. इथे बघ ना पुढे. हा, इथे पुढे जे डोळ्याच्या खाली आहे ना, ते असं जाळी लावल्यासारखं वाटतंय. असं तो नांगे बंद करून बसला ना तर दगडच असं वाटेल. डेंजर. समजत नाही तो पसरट नाही असा. ओके. हा इथं पण आहे. आहे ना, तिकडे लागला एक मीटर परत. चावतंय निस्पाट. चावतंय निस्पाट. काय वाटतं काय? गेला गेला बिळा. तो एवढ्या खोल बिलात ना काढतो तर इथून पळाला तर कुठे पळणार आहे तो. कानून के हात लंबे तसे कैलास के हात लंबे. कैलास खुश, आम्ही पण खुश. आज जबरदस्त. हा, एकदम आता क्लिअर दिसतोय. क्लिअर ना एकदम? हा, एकदम क्लिअर दिसतोय. पोटाकडनं तो पाठी पाठी का? पाठी कसा आहे बघा. पाठ बघ त्याच्या इथे. हा, इथे बघ कसे हे आहेत. जबरदस्त क्लास. होय? वरती खाली जाता जातानाच पकडलं त्याला. हो, तिकडनं तिकडे गेला वाटतं तो बाजूवाल्या घरात.
फिट भरपूर बसतात हो ते. आतमध्ये चिखलात हो आपण जसे गोड्या पाण्यातले पकडलेले तीच टेक्निक आहे. ठीक आपण जसे उकरून काढलेले ना हा. ते बघा एकच दुखा आहे का त्याला तोडला तो खाली. एक तुटला का? आपला काहीतरी 5वा असायला बघा. साईज भेटली पक्का मोठ्या आरमोट्या पण ते हातात घेऊन आहे ना एकदम बघ कसं असं पकडायला वगैरे एकदम भारी वाटतं. बघितलं मग हात लावला तेव्हा. आले असतील ते गेले असतील. आणि त्याला कंबाईन लागलं त्याला म्हणजे जाता जाताच पकडलाय मी. मग जाईत होता जाता हात टाकलाय त्याला पटकन. जबरदस्त टेक्निक. बिग थम्स अप. ओडमास बघ कसला लावलाय फासपासून. लक्ष जाऊ त्याला तरी चावते. एवढं लावलाय तरी चालतं. एवढं लावलाय तरी चावते. चिखलाचे पाय माकलेत त्याच्यात पण चावते. नबला बिचारा. बसलाय तो. कैलासला आता धुवायचा कसा? त्याला डायरेक्ट खाडीमध्ये त्याचा अभिषेक करायचा. अरे चांगलाच मोठा साईजचा आहे एकदम डेंजर साईजचा आहे तो. पळेल बघ कडक. सगळं. एक नंबर साईज. बिग साईज. धु जरा इकडे. आणि मग त्यांची जेमती म्हणजे ही साईज अच्छा हीच लास्ट साईज. अजून कोणी सुरुवात पण नाही केली तर आपणच ही पहिलीच सुरुवात केली आपण. कोणी अजून start नाही मोठ्या पकडायला. हो बाप कसली साईज आहे बघ मोठ्याची. जबरदस्त. कोणीच नाही सुरुवात केली अजूनपर्यंत. आपण केली ही. अच्छा आमचे सगळे आदिवासी असतात ना हा. हे सगळे हे बिल फोडून टाकतात. अच्छा पण ही पहिलीच टेक्निक आपण काढली ही अच्छा मोठ्यांची. यावर्षी. हो. त्यामुळे अजून कोण आलेला नाहीये. नाही अजिबातच नाही कोण. त्याचं नाही बिलं तर सगळे हे भरपूर फोडून अशी टाकतात. अच्छा म्हणजे कळतं की माणसं येऊन गेली आहेत. शोधून गेली सगळी याला बिलं इथे फोडलेली आहेत. भरपूर लोक येतात. भरपूर लोक आहेत. चला बघूया निघायचा चाललाय प्लॅन इकडे दादाचा वगैरे. कारण त्याला जायचं आहे मुंबईला. येस कारण का आता हे शूट करून आम्हाला मुंबई अंधेरीला निघायचंय. अंधेरीला बरोबर. येस तिथे 4 वाजताचं शूट आहे. बापरे ऍटलीस्ट 12ला तरी इथून मुरुड निघायला पाहिजे. 12 वाजता निघाले तरी बरोबर टाइमच. हो अटल सेतूने शेवटचा जाता जाताना बिल बघू आपण. बघूया. बाहेर निघतोय आता इकडे बाहेर जाता जाताना बघूया. बिलाची जशी साईज असेल ना त्याप्रमाणे खेकडा असतो आतमध्ये. ओके. त्या साईजचा असा बिल काढत जातो तो आतमध्ये. अच्छा त्याच्यामध्ये बिल मोठा म्हणजे मोठ्या साईजचाच असू शकतो. मोठ्या जे साईजचा मगाशी मोठा. आपण पकडला ना पहिल्या स्टार्टिंगला तेवढा तरी असू शकतो. कारण हे बिळ मोठं दिसतंय. मुलांमध्ये भरपूर जामच अटकला इथं. अटकलाय भरपूर. त्याचे अरे मोठी साईज आहे रे. मोठी साईज आहे. जबरदस्त. आता जाऊ कैलास वरती. जबरदस्त साईज. पाणी पाठी अरे जबरदस्त साईजचा भेटला. एक नंबर साईज. कडक. मागे वळ. कसला वाटतं मोठ्या. जाम मेहनत आहे बाबा या सगळ्या गोष्टीमध्ये. कडक.
अभ्या या मिरच्या खाल्ल्यास का? मिरच्या नाही ते अरे खाऱ्या पाण्यातल्या मिरच्या म्हणतात त्याला बघ. झाडातलं हे ते फळ आहे. अरे खाऱ्या पाण्यातल्या मिरच्या असतात या, खारवायला नाही लागत, डायरेक्ट तळायच्या. हे मी हे लागतात, खाऱ्या लागतात, तिखट नाही लागत. अरे मग मिसल लावायचं त्याला ना रे. तर मित्रांनो, अथांग प्रयत्न केल्यानंतर, अथांग मेहनत केल्यानंतर आम्हाला 5 ते 6 मुठे मिळाले. मुळात क्वांटिटी महत्वाची नाही, तर ती कशी पकडली जाते, त्याच्यामागे किती मेहनत आहे आणि ती किती रुपयाला विकली जाते हे दाखवण्याचा आपण या व्हिडिओद्वारे प्रयत्न केलेला आहे. सो बिग थम्स अप कैलाससाठी आणि राकेश दादासाठी. राकेश दादाचा चॅनल आहे राकेश शिंदे, नक्की फॉलो करा. कॅम्पिंगचे व्हिडिओ बघायला मिळतील. कैलासने कालपासनं खूप वेळ दिला आम्हाला, कारण वेळ ही पैशापेक्षा महत्वाची असते. सो या सगळ्यांचे खूप खूप आभार. मुरुड सिरीजमधला आता हे व्हिडिओ झालेले आहेत किंवा 1-2 येतील कदाचित, तर नक्कीच हे व्हिडिओ बघा, जास्त शेअर करा. हा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर या व्हिडिओला नक्की लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. बाजूची ती बेल आयकॉन नक्की दाबा, जेणेकरून आपल्या सर्व नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन सर्वप्रथम तुम्हाला मिळतील. असे छान छान व्हिडिओ मी तुमच्यासाठी नक्कीच घेऊन येईन. तोपर्यंत बाय बाय, देव बरे करू.